इयत्ता तिसरी विषय परिसर अभ्यास घटक अबब किती प्रकारचे हे प्राणी. नमस्कार, मी फैयाज अब्दुल रझाक पठाण, केंद्रशाळा ढवाणवस्ती. मुलांनो, आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारचे प्राणी असतात आणि ते प्राणी कोणकोणते असतात, त्यांची वैशिष्ट्ये आपण या पाठामध्ये बघणार आहोत. चला तर पाहूया त्यांचे वर्गीकरण कशा प्रकारे आहे. आता पाहूया संचारानुसार वर्गीकरण. काही पक्षी आकाशात उंच उडतात, काही प्राणी जमिनीवर राहतात आणि काही प्राणी पाण्यामध्ये राहतात. वेगवेगळ्या प्रकारे त्यांचा अधिवास असतो. गरुड आकाशात उंच उडतो, गाय जमिनीवर चालते आणि मासे पाण्यात पोहतात. आता रंगांनुसार वर्गीकरण. बगळा पांढरा असतो, कावळा काळा असतो, म्हैसही काळी असते. मोर तर रंगीबेरंगी असतो. वेगवेगळ्या रंगाचे पक्षी पाहायला आपल्याला किती छान वाटतात. अशा प्रकारे हे वेगवेगळ्या रंगाचे प्राणी असतात. अशा प्रकारे रंगानुसार प्राण्यांचे वर्गीकरण केले जाते. आता पुढचा प्रकार पाहूया, आकारानुसार वर्गीकरण. बघा, घोडा आणि बैल आकाराने मोठे असतात, शेळी आणि कुत्रा मध्यम असतात, उंदीर आणि खार लहान असतात, गांडूळ आणि झुरळ त्याहूनही लहान असतात, चिलटे आणि मुंग्या अगदीच इटुकल्या असतात. अशा प्रकारे काही प्राणी लहान आकाराचे असतात, मोठ्या आकाराचे असतात, मध्यम आकाराचे असतात आणि काही आणखी लहान आकार असतात. आता पाहूया हालचालीनुसार वर्गीकरण. खार आकाराने लहान असते, शिवाय चपळही असते, झाडावर सुरसूर चढते, फांदीवरून तुरतुर पळते. हत्तीचे शरीर अवजड असते, पाय जाडजूड असतात, हत्ती फार वेगाने धावू शकत नाही. हरणाचे पाय बारीक असतात, ते वेगाने धावते. बेडकाचे मागचे पाय लांब असतात, त्यामुळे टुनटुन उड्या मारत जाणे बेडकाला सहज जमते. आता उपयोगी पाळीव प्राणी कोणते आहेत यांची माहिती घेऊया. आपण प्रेमाने पाणी पाळतो, कुत्रा घराची राखण करतो, काही लोक आवडीने मांजरेही पाळतात, गायी म्हशी शेळ्या दूध देतात, काही जण कोंबड्या पाळतात. मांस दूध अंडी हे खाद्यपदार्थ प्राण्यांपासूनच मिळतात. आता आपण पाळलेल्या प्राण्यांची निगा ठेवतो, त्यांना खाऊ पिऊ घालतो, ते आजारी पडले तर त्यांची काळजी घेतो. पाळलेले प्राणी आपल्याला लळा लावतात. बघा, असे उपयोगी प्राणी आपल्याला नेहमी मदत करतात. पाळीव प्राणी यांच्यामध्येही काही प्रकार आहेत. काही प्राणी गाय कुत्रा बोकड आणि उंदीर या प्राण्यांचे पिल्ले आईचे दूध पिऊन मोठे होतात. या प्राण्यांना 4 पाय असतात, त्यांच्या अंगावर केस असतात, त्यांना बाह्यकर्ण असतात. काही पक्षी अंडी घालतात. अंडी तर आपल्याला फार आवडतात ना. पुढचा प्रकार म्हणजे उडणारे पक्षी. बघा, वेगवेगळ्या पक्ष्यांची उडण्याची ताकद वेगवेगळी असते. गरुड आकाशात उंच भरारी घेऊ शकतो, उडाले की बराच काळ आकाशात फिरत राहू शकतो. याच्या उलट कोंबडा थोडासाच उंच उडतो, खालीही लगेच येतो. पक्ष्यांना 2च पाय असतात, उडण्यासाठी 2 पंख असतात, पक्ष्यांच्या अंगावर पिसे असतात. असे हे उडणारे प्राणी आपल्याला माहिती असतील. पुढे बघूया, पोहणारे पाण्यामध्ये राहणारे. निरनिराळ्या प्रकारचे मासे पाण्यात राहतात. माशांना पर असतात, पर असल्यामुळेच त्यांना पाण्यात हालचाल करता येते. माशांच्या अंगावर खवले असतात. माशाला डोळ्यांच्या मागे कल्ले असतात. श्वास घेण्यासाठी माशांना कल्ल्यांचा उपयोग होतो. आता याचा पुढचा प्रकार बघूया, सरपटणारे प्राणी. सरडे पाली आणि साप हे सरपटणारे प्राणी आहेत. सरपटणाऱ्या प्राण्यांच्या अंगावर खवले असतात. सरडे आणि पाली यांना 4 पाय असतात, ते खूपच आखूड असतात. सापाला तर पायच नसतात. पुढे कीटकांची माहिती. फुलपाखरांनाही पंख असतात,
पण आपण फुलपाखरांना पक्षी म्हणत नाही बरं का. ते कीटक आहेत. फुलपाखरे पक्ष्यांपेक्षा आकाराने लहान असतात. शिवाय त्यांना 6 पाय असतात. 6 पाय असणाऱ्या प्राण्यांना कीटक म्हणतात. म्हणून फुलपाखरे कीटक आहेत. डास, माशा, झुरळे हेही कीटकच आहेत. पुढे अशा प्रकारे ही झाली आपल्याला ठाऊक असणाऱ्या थोड्याशा प्राण्यांची माहिती. पण आपल्या जगात कितीतरी प्राणी आहेत. प्राण्यांचे रंग, रूप, आकार यांमध्ये खूप वेगवेगळेपणा असतो. त्यांची हालचाल, राहण्याची जागा यातही वेगवेगळेपणा असतो. प्राण्यांमधील या वेगळेवेगळेपणालाच प्राण्यांमधील विविधता म्हणतात. समुद्रात राहणाऱ्या प्राण्यांची संख्या फार मोठी असते. त्यांच्यातही विविधता असते. अशा सर्व प्राण्यांची माहिती अत्यंत मनोरंजक आहे. धन्यवाद.